हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर लेट्स सी, पाहूया आज तुमच्यासाठी तुमच्या पार्टनरचे काही मेसेजेस आहेत. पर्सन ऑन युअर माइंड या संदर्भात आजची रिडिंग घेत आहोत. तर पाहूया तुमचे पार्टनर तुमच्यासाठी काय विचार करत आहेत, सध्या कुठल्या सिच्युएशन मध्ये आहेत, त्यासाठी आपण आजचे मेसेजेस घेत आहोत. तर त्यांच्या मनातील ज्या भावना आहेत, ज्या त्यांनी व्यक्त केल्या नाहीयेत, सांगितल्या नाहीयेत तुम्हाला कधीच, तर त्या भावना आपण आज अनफोल्ड करणार आहोत. हिडन ट्रूथ ऑफ फिलिंग्स. तुमच्या पर्सनला इमॅजिन करायचंय तुम्हाला, त्यांचं 3 वेळेस नाव घ्यायचं आहे. त्यानंतर पाहूया तुमच्यासाठी काय मेसेजेस येत आहे, तुमचे पर्सन सध्या काय विचार करत आहे तुमच्याविषयी, त्यांच्या मनामध्ये सध्या काय सुरू आहे. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. शिवशक्तीच्या जर्नीमध्ये ट्विन फ्लेम, सोलमेट यांच्यासाठी मोस्टली एनर्जी आहे. तर पाहूया, ज्यांचं बोलणं होत नाही, नो कम्युनिकेशन आहे, त्यांच्यासाठी मेसेजेस आहेत. हिडन ट्रूथ. डिवाइन प्लीज गाइड मी, डिवाइन गिव्ह मी साइन. ओके, क्विक व्हिडिओ घेतोय आपण. ओके, मेसेजेस छान छान आहेत तुमच्यासाठी. खूप विचार करत आहेत सध्या, विचार चक्र खूप जास्त आहेत. आय कांट स्टॉप थिंकिंग अबाउट यू. तर तुमच्याविषयी तुमचे पर्सन सध्या खूप जास्त विचार करत आहेत. मे बी 24/7 त्यांची थिंकिंग आहे. जर नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन असेल, बोलणं होत नसेल, तरी सुद्धा यामध्ये दिसून येत आहे की थिंकिंग मात्र सुरू आहे. बॅक ऑफ द माइंड विचार चक्र तुमच्याविषयीच सुरू आहे. सो क्लायमेट दिस रीडिंग असू शकतं. मागील काही काळामध्ये तुमचे पर्सन तुमच्याविषयी किंवा तुमच्याशी काही गोष्टी छुपवलेल्या आहेत, लपवलेल्या आहेत. काही गोष्टी त्यांनी तुमच्याशी खोट्या बोललेल्या आहेत, असंही येथे दिसून येत आहे. त्यांनी काही गोष्टी तुम्हाला खऱ्या सांगितलेल्या नाहीयेत, त्यामुळे सुद्धा ते रिग्रेटमध्ये आहेत. पश्चातापाची भावना आहे सध्या तुमच्या पर्सनच्या मनामध्ये. त्यांनी काही गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या नाहीयेत अद्यापर्यंत. मे बी काही कमिटमेंट असो, कन्फेशन असो, तुम्हाला दिलेलं नाहीये. असू शकतं त्यांना काही सत्य कळालंय, किंवा काही तुमची परिस्थिती असू शकते, किंवा तुमचं काय इफर्ट्स आहेत या नात्याच्या संदर्भामध्ये, तुम्ही त्यांच्यासाठी किती विचार करता, किंवा तुमचं किती प्रेम आहे, तुम्ही किती त्यांच्यासाठी डिवोटी आहात, तुम्ही किती त्यांच्यासाठी त्याग केलेला आहे. ह्या गोष्टी जेव्हा त्यांना कळाल्या, मे बी बॅक ऑफ द माइंड, तुम्ही बॅक ऑफ द सिच्युएशन, तुम्ही खूप साऱ्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांच्यासाठी, आणि ह्या गोष्टी कदाचित तुमच्या पर्सनला माहिती नव्हत्या, परंतु आत्ता असू शकतं, आत्ता त्यांना त्याची जाणीव होत आहे. काही गोष्टी त्यांच्या पुढे येत आहेत, काही सत्य त्यांच्या पुढे येत आहेत. सो फाइंडिंग आउट द ट्रूथ क्रश मी. तर त्यामुळे त्यांना खूप जास्त त्रासही होत आहेत. एकदम क्रश मी, खूप तोडलंय त्यांना ह्या सर्व परिस्थितीने. जसं की तुमच्या बाबतीमध्ये त्यांना कळालंय तुमची परिस्थिती काय आहे. असू शकतं आर्थिक, फायनान्शियल तुमची परिस्थिती चांगली नाहीये, तुमची घरी परिस्थिती चांगली नाही. ती समजल्याच्या नंतर त्यांना इथे खूप जास्त त्रास झालेला आहे त्या गोष्टीचा. तुम्ही किती त्यांच्यासाठी केलं, माघारी असू शकतं तुम्ही त्यांच्याविषयी, त्यांची बदनामी होऊ नये म्हणून, किंवा त्यांचं चांगलं व्हावं म्हणून सुद्धा काही गोष्टी केलेल्या आहेत. तर त्याची त्यांना आता माहिती मिळत आहे, जाणीव झालेली आहे. त्यामुळे त्यांना त्याचा त्रासही होत आहे की माझ्या पाठीमागे एवढ्या सगळ्या गोष्टी होत होत्या आणि मला माहिती नव्हत्या. त्यानंतर त्यांच्या मनात हाही विचार आहे, सो मेनी थिंग्स रिमाइंड मी ऑफ यू. तुमच्याविषयी जर काही त्यांची आणि तुमचे काही इंटरॅक्शन झाले असतील, काही बोलणं झालं असेल, कधी तुम्ही काही भावना शेअर केल्या असतील, तर त्याची त्यांना आठवण येते सारखी सारखी. सो मेनी थिंग्स रिमाइंड मी ऑफ यू. तुमच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी त्यांना आठवतात. खूप साऱ्या गोष्टी त्यांना ते आठवताना दिसून येत आहे. यू वेअर द बेस्ट थिंग इन माय लाईफ. तुम्ही त्यांच्या जीवनातील खूप म्हणजे प्रिशियस थिंग होतात, म्हणजे महत्वाची गोष्ट होतात. तर बेस्ट थिंग म्हणजे तुमच्यासारखं त्यांना कोणी भेटलं नाही. आणि बेस्ट थिंग म्हणजे नसतं का, जीवनामध्ये एखादी गोष्ट असते जी चांगली असते, परंतु ही बेस्ट आहे. तुम्ही त्यांच्यासाठी बेस्ट आहात, बेस्ट ऑफ द बेस्ट. यू वेअर द बेस्ट. तुम्ही बेस्ट होता त्यांच्यासाठी, त्यांच्या लाईफमध्ये. कदाचित तुम्ही त्यांच्यासाठी खूप काही केलेलं आहे, त्यामुळे ह्या सर्व भावना त्यांच्या मनामध्ये सध्याच्या कंडिशनला इथे दिसून येत आहेत. आय बरी माय सेल्फ इन वर्क टू फॉरगेट यू.
तर तुम्हाला विसरण्यासाठी त्यांनी एक मात्र साधन निवडलेलं आहे, कामाचं. त्या कामामध्येच ते घडून गेलेले आहेत. त्या कामामध्येच त्यांनी स्वतःला पूर्णपणे झोकून दिलेलं आहे. त्या कामामध्येच त्यांनी स्वतःला पुरून टाकलेलं आहे. अशा प्रकारचे येथे त्यांच्या भावना आहेत. तुम्हाला विसरण्यासाठी, तुमच्यापासून दूर जाण्यासाठी, तुमचा विचार न यावा यासाठी त्यांनी कामाचा सहारा घेतलेला येथे दिसून येत आहे. आय बरी माय सेल्फ सध्या दिसून येते. तुमच्यापासून खूप जास्त बिझी आहेत, वर्क ओरिएंटेड आहेत, वर्क खूप जास्त वाढलेले आहे, त्यांच्यावरती खूपच दबाव आहे आणि त्यामुळे ते एक एक निपटता त्यांनी आणखीन काही आगाऊ कामं घेतलेली आहेत की तुमचा विचार त्यांना न यावा, कारण की तुमचा विचार आल्याच्या नंतर त्यांच्याच्याने कुठलं काम होत नाही. असू शकतं तुम्ही यंग एजमध्ये भेटले आहात, कॉलेजमध्ये, किंवा असू शकतं स्कूल लव आहे, सोलमेट कनेक्शन आहे, स्कूल लव सुद्धा असू शकतं. यू अँड आय वेअर टू यंग. तुम्ही यंग अवस्थेमध्ये भेटले असाल कॉलेजच्या आधी किंवा कॉलेजच्या नंतरही. यू विल बी टुगेदर अगेन. आपण पुन्हा एकत्र येऊ. डिवाइनला प्रार्थना करत आहेत ते, जसं तुम्ही करत आहात तशाच प्रकारे तुमचे पर्सनही डिवाइनला प्रार्थना करत आहे. वी विल बी टुगेदर अगेन. आपण पुन्हा एकत्र येऊ. अँड त्यांचं तुम्हाला हाही मेसेज आहे, त्यांचं तुमच्यावरती भरपूर सारं प्रेम आहे, भरपूर सारं. सो क्लायमेट दिस रीडिंग. तुम्हाला असं वाटत आहे की कदाचित त्या व्यक्तीच्या मनामध्ये काय आहे, तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये फक्त लव आहे, प्रेम आहे. सो क्लायमेट दिस रीडिंग. ओम नमः शिवाय, हर हर महादेव म्हणून सुद्धा तुम्हाला कमेंट करायची. 1111 म्हणून सुद्धा कमेंट करायची आहे. 369 म्हणून सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. माय लाईफ इज नॉट ॲज टुगेदर ॲज इट सिम्स. माझी लाईफ तशी नाही जशी तुला दिसते. कदाचित तुम्हाला त्यांच्याविषयी काही गैरसमज असेल, त्यांचे काही सोशल मीडियाचे फोटोज तुम्ही पाहिले असतील, काही बातमी तुम्हाला त्यांच्याविषयी कळाली असेल, परंतु ते तुम्हाला सांगत आहे की जसं दिसतंय तसं नाही आहे. माझ्या मागे खूप जास्त बर्डन आहे आणि त्यामध्ये मी पूर्णपणे स्वतःला झोकून दिलंय. सो जर तुला काही सोशल मीडिया थ्रू कळत असेल किंवा काही कोणी सांगत असेल, बरवत असेल, तर ते सर्व चुकीचं आहे. माझी लाईफ दिसते तशी तेवढी शांत नाहीये, चांगली नाहीये. आय विश आय कुड शेअर माय गुड न्यूज विथ यू. तर माझी अशी इच्छा आहे की माझ्याकडं काही जर चांगल्या गोष्टी असतील तर त्या मला तुला सांगाव्याशा वाटतात, बोलावंसं वाटतं, परंतु बोलणं होत नाहीये. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी येथे आहे त्या स्थितीला राहतात. बट येथे प्रेम खूप जास्त आहे, लव खूप जास्त आहे आणि आठवणी खूप जास्त आहेत. नॉस्टॅल्जिया होतोय त्यांना. तुमच्यासारखं व्यक्तिमत्व त्यांच्या जीवनामध्ये नव्हतं कुणी, असंही त्यांना वाटतं आणि त्याचं रिग्रेटही, पश्चातापही त्यांना खूप जास्त येथे दिसून येत आहे. तर पाहूया या संदर्भामध्ये एंजल्स तुम्हाला काय गाईड करतायत. तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. ओके, तर तुमचे पर्सन जे आहेत सध्या कॉम्प्रोमाइज करत आहेत सध्याच्या सिच्युएशनला. ओके, बॉटमची एनर्जी सक्सेसची आहे. तर नक्कीच या नात्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही टेन्शनमध्ये असाल, विचारामध्ये असाल की काय माहिती पुढं काय होईल, भविष्यात हे संपले का काय, बट इट्स नॉट ओव्हर. सक्सेस कमिंग टुवर्ड्स यू. सक्सेस तुमच्याकडे येत आहे. अबंडन्स या नात्यामध्ये आहे, समृद्धता आहे, यश आहे. दोघं एकत्र आल्याच्या नंतर खूप जास्त अबंडन्स तुमच्या जीवनामध्ये येत आहे. कम्युनिकेट क्लिअरली. एंजल्स गाईड यू टू कम्युनिकेट. जर तुमचं बोलणं होत नसेल तर यू हॅव टू इनिशिएट. तुम्हाला पुढाकार घेण्याची गरज आहे, इनिशिएशन करण्याची गरज आहे, बोलण्याची गरज आहे. कम्युनिकेट क्लिअरली. सुसंवादाची गरज येथे आहे. जर तुम्हाला या संदर्भामध्ये गायडन्स मिळत नसेल, तुम्हाला काय करावं ते समजत नसेल, कशा प्रकारे ह्या परिस्थितीला हँडल करायचं, तुम्ही खूप जास्त बर्डनमध्ये असाल, रिग्रेटमध्ये असाल, नो कम्युनिकेशन आहे, तर एक प्रकारे हेवीनेस आहे, डिप्रेशनची एनर्जी आहे, तर याच्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला कोणाचं तरी हेल्प घेण्याची गरज आहे. मे बी एखादी टॅरोट रीडिंग, काउन्सिलिंग, काही सल्ला तुम्हाला घेण्याची इथे गरज आहे. सध्या तुमचे पर्सन कॉम्प्रोमाइज करत आहेत सध्याच्या सिच्युएशनला, तर तुम्हीही कॉम्प्रोमाइज करू नका. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला काही गायडन्स घेण्याची गरज आहे, कम्युनिकेशन क्लिअर करण्याची गरज आहे. सक्सेस तुम्हाला ह्या नात्यामध्ये मिळणार आहे. सो जर तुम्हाला काही काउन्सिलिंग, पर्सनल रीडिंग हवी असेल तर यू कॅन इनिशिएट कॉन्टॅक्ट टू मी. व्हॉट्सअपवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, मेसेज करू शकता. आय होप तुम्हाला ही रीडिंग रेझोनेट झाली असेल.
ज्यांना ज्यांना रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. तसेच ज्यांना पर्सनल रिडिंग काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. सो थँक्यू सो मच. धन्यवाद.